नमस्कार, मी तुषार मनोहर पुयाड फिनिक्स अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। आपण जी कराडे सरांच्या मार्गदर्शनाखाली जी फ्री लेक्चरची सिरीज जी चालू केलेली आहे, येणारे IBPS TCS व पोलीस भरतीसाठी जे लागणारे कंटेंट्स आहेत तुम्हाला आपण या ठिकाणी फ्री स्वरूपात पुरवत आहे, ठीक आहे। आणि तसेच आपण आता प्राचीन इतिहास बघत आहे। प्राचीन इतिहासामधलं हे आपलं 6वं लेक्चर आहे। त्याच्यामधले आपण आता इतर धर्म सुद्धा बघणार आहे। हे इतर धर्मामधला भाग 1 लेक्चर आहे। आपलं कसं आहे, हे कोणतं आहे, भाग 1, ठीक आहे। इतर धर्मामधलं कोणतं लेक्चर आहे, भाग 1 चं लेक्चर आहे आपलं या ठिकाणी लक्षात ठेवा। म्हणजे काही थोडक्यात जे प्रश्न येतील ते आपण या ठिकाणी कव्हर करू, ठीक आहे। आता या ठिकाणी बघा, आता यावर हे लेक्चर कशाच्या स्वरूपात बघू आपण, क्वेश्चन आन्सर स्वरूपात, म्हणजे कशा पद्धतीचे क्वेश्चन येते आणि मागील जे तुम्हाला प्रश्न आलेले आहे ते कशा पद्धतीचे आले ते सुद्धा आपण यापुढे बघू। आता यावेळी बघा, भागवत धर्मावर हालाकी याच्यावरती जास्त प्रश्न येत नाही, पण प्रश्न कशा स्वरूपात येतात, कसे येऊ शकतात हे या ठिकाणी आपण बघण्याचा थोडक्यात प्रयत्न करू, ठीक आहे। कुमार भट्ट व शंकराचार्य यांच्या वैदिक धर्मातील दोष दूर करण्याचा प्रयत्न केला होता। या ठिकाणी बघा, हा जो धोरण आहे कोणता धर्म बघितला आपण, महत्त्वाचं म्हणजे भागवत धर्म, भागवत धर्माचा महत्त्वाचा म्हणजे उद्देश काय आहे की याच्यावरती प्रश्न कसे पडतात हे आपण या ठिकाणी बघू आणि ते निर्माण कसा झाला आणि त्याचं स्वरूप काय ते आपण या ठिकाणी पहिल्यांदा समजून घेऊ, ठीक आहे। दिसत नसेल, 1 मिनिट थोडंसं मोठं करतो याला। बघा या ठिकाणी लक्ष द्या, कुमार भट्ट व शंकराचार्य, कोण कुमार भट्ट व शंकराचार्य यांनी वैदिक धर्मातील दोष दूर करण्याचा प्रयत्न केला। कोण केला वैदिक धर्मातील दोष दूर करण्याचा प्रयत्न, कोण केला, हे दोन होते, कोण, कुमार भट्ट व शंकराचार्य, कोण होते, दोघ जण। वैदिक धर्मातील दोष दूर करण्याचा जो कार्यक्रम आहे किंवा दोष दूर करण्याचा जो प्रयत्न आहे तो कोणी केला, अशा स्वरूपाचा प्रश्न येऊ शकतो ना। तर मग कोण केला, तो कुमार भट्ट आणि शंकराचार्य यांनी केला होता, या ठिकाणी लक्ष द्यायचं, असा प्रश्न येऊ शकतो ना, ठीक आहे। रिकामी जागा यांनी वैदिक धर्मातील दोष दूर करण्याचा प्रयत्न केला, तर कोणी केला, कुमार भट्ट व शंकराचार्य यांनी केला, हा लक्षात ठेवायचा पॉईंट। नेक्स्ट म्हणजेच काय, नवीन संकल्पनाच्या, या ठिकाणी बघा आता प्रश्न कसे येऊ शकतात ते सुद्धा आपण बघणार। बघा, नवीन संकल्पनांच्या बदलत्या काळानुसार, म्हणजे नवीन जे संकल्पना आलेल्या आहेत त्या बदलत्या काळानुसार वैदिक हिंदू धर्मामध्ये समावेश केला गेला। जे वैदिक हिंदू धर्म आहे त्याच्यामध्ये समावेश केला गेला। त्यातून भगवत धर्म या ठिकाणी लक्ष ठेवा, त्यातूनच भगवत धर्म व वैष्णव या नव्या पंथाची स्थापना झाली। या ठिकाणी बघा, हे हिंदूचेच काही एक संप्रदाय म्हणता येईल किंवा हिंदूचेच आपल्याला पाठ म्हणता येईल हिंदू धर्मात। बघा, नवीन संकल्पनाच्या बदलत्या काळानुसार ज्या नवीन संकल्पना येत गेल्या त्या बदलत्या काळानुसार, म्हणजे कोणाला कोणती एक विचारसरणी आवडत गेली आहे की नाही, तशा पद्धतीचं एक झालं। नवीन संकल्पनाच्या बदलत्या काळानुसार वैदिक हिंदू धर्मामध्ये समावेश केला गेला। त्यातून भगवत धर्म, बघा या ठिकाणी बघा, त्यातूनच मग याच्यामधूनच भगवत धर्म व वैष्णव या नव्या पंथाची स्थापना झाली, ठीक आहे। या ठिकाणी लक्ष ठेवा, कशातून झाली, तर वैदिक हिंदू धर्मामधूनच, या ठिकाणी लक्ष ठेवायचं। नेक्स्ट बघू आपण या ठिकाणी काय सांगितलेलं आहे। बघा, प्रश्न कसा येऊ शकते, कोणत्या धर्मातून भगवत धर्माची किंवा वैष्णव धर्माची स्थापना झाली किंवा पंथाची निर्मिती झाली, असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो ना तुम्हाला, ठीक आहे। मग कसा, कोणत्या धर्मातून, बघा वैदिक हिंदू धर्मामधूनच याचा काय झाला, निर्मिती झाली, या ठिकाणी लक्ष ठेवायचं। बघा नेक्स्ट बघू आपण, भागवत धर्मात, ठीक आहे, भागवत धर्मात पुराणे, रामायण, महाभारत आणि भगवद्गीता यांचा आविष्कार पुढे आणला गेला आहे। या ठिकाणी बघा, ओके दिसतील, हो, तर भगवत धर्मात पुराणे, रामायण, महाभारत आणि भगवद्गीता यांचा आविष्कार पुढे आणला गेला, या ठिकाणी लक्ष ठेवा। म्हणजे काय सांगितलं, त्यांना समोर आणलेलं आहे, त्यांचं महत्त्वाचं म्हणजे उद्देश काय भगवत धर्माचा। या ठिकाणी बघा, पुराणे, जे आपले पुराणे आहे, ठीक आहे, लिहिलेले आहे, रामायण जे रामावरती आहे, महाभारत जे युद्धावरती आहे समजा, आणि भगवद्गीता जे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे, यांचा आविष्कार पुढे आणला गेलेला आहे। म्हणजे काय, त्यांचा आविष्कार पुढे आणला गेलेला आहे आणि त्यावरती ते त्यांचा भगवत धर्माची एक जे विचारसरणी आहे त्या ठिकाणी ते त्यांनी सांगितलेली आहे। बघा, कोणकोणत्या भगवत धर्मात कोणत्या याला महत्त्व दिले जाते, मग पुराणे। आपल्याला जे आहे ते आपण याच्या ओरिएंटेड अभ्यास करणार आहे, कशाच्या, आपल्या जे येणारे एक्झाम्स आहेत त्याच्या ओरिएंटेड, काय, पुराणे, रामायण आणि महाभारत आणि भगवद्गीता, हे लक्षात ठेवून जा, हे सोपं आहे। पुराणे तर माहितीच आहे, रामायण, महाभारत, भगवद्गीता हे तर आपल्याला माहितीच आहे, पुराणे एक लक्षात ठेवून द्या, ठीक आहे। यांचा आविष्कार पुढे आणला गेला, ठीक आहे। त्यानंतर काय, मोक्ष आणि निर्वाण
प्राप्तीसाठी देवाची प्रार्थना व भक्ती केली पाहिजे असे भगवत धर्म सांगतो. भगवत धर्म काय सांगतो मग? महत्वाचं म्हणजेच काय? मोक्ष. मोक्ष म्हणजेच काय की या ठिकाणी मोक्ष म्हणजेच काय? देवाची प्राप्ती. सरळ 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 याच्यामध्ये काय सांगितलं? देवाची प्राप्तीसाठी म्हणजे मोक्ष आणि निर्वाण प्राप्तीसाठी देवाची प्रार्थना आणि भक्ती केली पाहिजे असे सांगितलं. मग असा प्रश्न येऊ शकतो, भगवत धर्म काय सांगतो, आहे की नाही? या ठिकाणी हे हायलाइट केलं जाईल, निर्वाण हायलाइट केलं जाईल. या ठिकाणी लक्षात ठेवा, तुम्हाला खाली 2 ऑप्शन दिले जाईल. काय सांगतो मग? रिकामी जागा देवाच्या प्राप्तीसाठी, म्हणजे सॉरी रिकामी जागा प्राप्तीसाठी, इथे येणार आहे रिकामी जागा. मग इथे काय? प्राप्ती, रिकामी जागा प्राप्तीसाठी देवाची प्रार्थना व भक्ती केली पाहिजे असे भगवत धर्म सांगतो. तर मग कशासाठी भगवत धर्म सांगतो? मोक्ष आणि निर्वाण. या ठिकाणी लक्षात ठेवा, मोक्ष आणि निर्वाण. बघा बौद्ध धर्मात सुद्धा बघितलं आपण, बौद्ध धर्मात कशाला कशाला महत्व आहे. त्याच्यानंतर जैन धर्मामध्ये याचं थोडक्यात तुम्ही मागची जे लेक्चर्स आहेत ते बघा, कारण याच्यामध्ये कन्फ्यूज नाही झालं पाहिजे. ठीक आहे, बौद्ध धर्माला तिथं आत्म्याला महत्व नव्हतं, जसं की याच्यामध्ये आत्म्याला महत्व आलं जैन धर्मामध्ये. ठीक आहे, म्हणजे ह्या थोड्या बारीक ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कन्फ्युजन करणाऱ्या असतात, त्या तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजेच काय? या ठिकाणी बघा, विष्णू हा भगवत धर्मातील श्रेष्ठ देव आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा, हा महत्वाचा पॉईंट. यावरती प्रश्न आलेला आहे, कोणता देव समजा कोणता देव श्रेष्ठ म्हणजे भगवत धर्मातील श्रेष्ठ मानला जातो? या ठिकाणी बघा, विष्णू. विष्णू रिकामी जागा जर तुम्हाला असं जर आलं, या ठिकाणी बघा हिडन जर आलं असं, सॉरी या ठिकाणी बघा असं हिडन जर आलं, रिकामी जागा हा भगवत धर्मातील श्रेष्ठ देव मानला जातो. खाली दिलं, बाकी दुसरी तुम्हाला ऑप्शन देऊ, त्यातनी एक विष्णू जर दिलं तर आपल्याला टिक काय करायचं? विष्णू. ठीक आहे, विष्णू हा भगवत धर्मातील श्रेष्ठ देव आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा, भगवद्गीता लिहिली त्या काळापासून वैष्णव धर्माला भगवत धर्म असे नाव मिळाले. या ठिकाणी लक्षात घ्या, भगवद्गीता जी भगवद्गीता आहे ती लिहिली त्या काळापासून. भगवद्गीता लिहिली, या ठिकाणी लक्षात घ्या. भगवद्गीता आता ते कधी लिहिली, काय लिहिली याचा उल्लेख आता आपल्याला माहितच नाही. ठीक आहे, तो आपला उद्देशही नाही कधी जाणून घेणे, कारण तो परीक्षा आपण ओरिएंटेडच अभ्यास करत आहे. भगवद्गीता लिहिली त्या काळापासून वैष्णव धर्मातील भगवत धर्म असे नाव मिळाले. या ठिकाणी लक्षात द्या, काय सांगितलं याला? भगवद्गीता तुम्ही हालाकी भगवद्गीता लिहिली त्या काळापासून वैष्णव धर्माला भगवत धर्म असे नाव मिळाले. ज्या वेळेस भगवद्गीता लिहिली गेली, ठीक आहे, एक ते काय सांगते, ज्या वेळेस भगवद्गीता लिहिली गेली त्याच काळापासून वैष्णव जे धर्म असतं, जो वैष्णव धर्म आहे, वैष्णव धर्माला भगवत धर्म म्हणजे भगवत धर्माला आधी कोणते नाव होते असं मला सांगायचं आहे तुम्हाला. बघा या ठिकाणी बघा, भगवत धर्माला मग पहिले कोणतं? वैष्णव धर्म किंवा वैष्णव पंथ असे म्हणले जाते. ठीक आहे, काय बघा, ज्या वेळेस मग भगवद्गीता लिहिली गेली त्या काळापासून जे वैष्णव धर्म आहे त्यालाच मग त्याला काय म्हणलं जाते? भगवत. या नावात नाही बघा तुम्ही, भगवत म्हणजे ते हे नाही काय आपल्या याच्यातनी बघा हिंदू नावातनी भागवत कथा असते. ठीक आहे, तशा पद्धतीचं आहे हे बघा, याच्यातनीच नाव आहे भगवद्गीता, त्याच्यानंतर महाभारत, म्हणजे असं ते तयार करून ते नाव तयार झालेलं. बघा वैष्णव धर्मालाच त्यानंतर काय म्हटलं जाते? मग कधी तर भगवद्गीता लिहिली त्याच्यानंतर काय म्हटलं जाते? भगवत धर्म म्हणलं जाते. भगवत धर्म म्हणजे कशाशी? सर्वांशी हे भगवद्गीतेला मानणारे आहे समजा. या ठिकाणी असे लक्षात ठेवायचं तुम्ही. ओके, नेक्स्ट असे नाव मिळाले. आता नेक्स्ट आपण बघू याच्यामध्ये काय आपल्याला महत्वाचं बघता येईल. बघा या ठिकाणी बघा, श्रीमद भगवद्गीता हा भगवत धर्माचा पवित्र ग्रंथ मानला जातो. बघा यावरूनच नाव आपल्याला लक्षात ठेवावं, काय भगवत जे धर्म आहे यामध्ये काय महत्वाचं म्हणजे भगवद्गीतेला सर्वात जास्त महत्व दिलेलं आहे. या ठिकाणी असं आपल्याला लक्षात येते, श्रीमद भगवद्गीता हा भगवत धर्माचा पवित्र धर्मग्रंथ मानला जातो. कशाचा मानला जातो? तर भगवत धर्माचा. ऍक्च्युअली त्याच्या नावामध्येच दडलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, या ठिकाणी असं लक्षात ठेवायचं आहे की भगवत धर्म कशाचा? भगवद्गीता हे भगवत धर्माचा पवित्र ग्रंथ मानला जातो. किंवा भगवत धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता असा जरी प्रश्न आला तुम्हाला उलट, तर भगवद्गीता हा आपल्याला म्हणजे ऑप्शन टिक करता आला पाहिजे. नेक्स्ट, गीतेत जीवन, आत्मा, मृत्यू, कर्म, पुनर्जन्म, भक्ती या गोष्टी सांगितल्या आहेत. या ठिकाणी बघा, तुम्ही जर गीता वाचली असेल, गीता हालाकी सर्वांनी वाचली पाहिजे, त्या आपल्यासाठी खूप चांगली आहे. किंवा कोणतेही तुमचं धर्मपुस्तक असलं ते वाचलं पाहिजे. गीतेत जीवन, गीतेतनी काय सांगितलं मग बघा या ठिकाणी जीवन, त्या ठिकाणी बघा तुम्ही त्याच्यावर पेजवर ते पहिल्यांदा जर त्याची जर पहिले 10-12 पेज जर बघितले, त्याच्यामध्ये कलरफुल पेज आहे, त्याच्यामध्ये एक पॅटर्न दिलेलं आहे असं. ठीक आहे, माणूस जन्मापासून तर मृत्यूपर्यंत, त्याच्यामध्ये तसं सांगितलेलं आहे जीवन, आत्मा, मृत्यू, कर्म, पुनर्जन्म, भक्ती या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या.
कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, त्याच्यामधलाच हा तो श्लोक आहे गीतेमधला. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की तुम्ही कर्मावरती भर दिलेला आहे. याच्यामध्ये सुद्धा गीतेमध्ये तसंच सांगितलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये जीवन, आपल्याला परीक्षा ओरिएंटेड आपण अभ्यास करू की जीवन, आत्मा, मृत्यू. बघा या ठिकाणी बौद्ध धर्मामध्ये आत्म्याला महत्त्व नव्हतं सांगितलं, ठीक आहे. हालाकी जैन धर्मामध्ये सुद्धा सांगितलं आणि हिंदू धर्मामध्ये म्हणजे काय भगवत धर्माचं आपण बघितलंय, तर भगवत धर्मामध्ये सुद्धा आत्म्याला महत्त्व आहे, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. आणि त्या ठिकाणी काय पुनर्जन्माला महत्त्व होतं कशामध्ये, जैन धर्मामध्ये विषयी सांग थोडक्यात, ठीक आहे. जे आपण बघितलं त्याच्यामध्ये काय सांगितलं, आत्मा प्लस पुनर्जन्म आहे का नाही, पुनर्जन्म याला महत्व होतं कशामध्ये, जैन धर्मामध्ये, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. आणि या आपल्या याच्यामध्ये कशाला महत्व होतं, या ठिकाणी बघा ते म्हणजे आपली याला प्राप्ती म्हणजे सर्वात मोठी काय बौद्ध धर्मामध्ये ते काय म्हणता येईल त्याला, तो एक शब्द पर्टिक्युलरली मला आठवत नाही, नंतर आल्यामुळे सांगेन, ठीक आहे. या ठिकाणी बघा जीवन, आत्मा, मृत्यू, कर्म, पुनर्जन्म, भक्ती या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या. काय सांगितलेल्या या गोष्टी या ठिकाणी कशामध्ये सांगितलेल्या, भगवद्गीतेत सांगितलेल्या. या ठिकाणी लक्ष द्या. आता नेक्स्ट पॉईंट बघू. वेद काळात मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता. हे वेद काळ होता ज्यावेळेस, वेद काळ त्यावेळेस काय होतं, मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता. या ठिकाणी लक्ष ठेव, हे महत्त्वाचा प्रश्न बनू शकतो तुमच्यासाठी, ठीक आहे. तर कोणत्या काळात मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता यांचा, तर वेद काळामध्ये, हा लक्ष ठेवा. त्याच्यानंतर मूर्तीपूजा भगवत धर्माच्या उदयापासून सुरुवात झाली. मग या मूर्तीपूजेची सुरुवात कुठून झाली, पहिल्यांदा हे जे समजा आपण याच्यामध्ये बघा याला भगवत धर्मालाच पहिले वैष्णव धर्म म्हणत होते, ठीक आहे. या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं पॉईंट. आणि बघा वेद काळात मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता, कोणता, भगवत धर्माचा जो आहे पहिला, ठीक आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा, भगवत धर्माचं चालू आहे आपलं या ठिकाणी. भगवत धर्माचा कधी वेद काळात मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता, हे या ठिकाणी लक्ष ठेवायचं. नेक्स्ट बघू आपण, मूर्तीपूजा भगवत धर्माच्या उदयापासून सुरुवात झाली. या ठिकाणी लक्ष ठेवा. पहिले त्याला काय म्हणत होतो आपण, भगवत धर्माला या ठिकाणी बघा काय म्हणत होतो, वैष्णव धर्म, ठीक आहे. मग याच्या आधी याला काय म्हणू आपण, वैष्णव धर्म सुद्धा असे ऑब्लिक मध्ये टाकू, ठीक आहे, म्हणजे तुमच्या लक्षात राहायचं, ठीक आहे. आता या ठिकाणी पॉईंट बघा काय सांगितलेलं आहे, वेद काळात मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता, कोणाचा, भगवत धर्म किंवा वैष्णव धर्म, ठीक आहे. मूर्तीपूजा भगवत धर्माच्या उदयापासून सुरुवात झाली. या ठिकाणी लक्ष ठेवा. म्हणजे त्यावेळेस काय असं वैष्णव धर्म अस्तित्वात असत, ठीक आहे. म्हणजे त्यावेळेस भगवद्गीता अस्तित्वात आली होती का नाही, मग त्याच्या आधी वैष्णव धर्म ज्यावेळेस होता त्यावेळेस मग वेद काळात त्याला काय म्हणू आपण, वेद काळ म्हणू. ज्यावेळेस वैष्णव धर्म अस्तित्वात होता त्यावेळेस त्याला काय म्हणू आपण, वेद काळ म्हणू. आणि वेद काळात मूर्तीपूजेवर विश्वास होता का, नाही, त्यावेळेस मूर्तीपूजा ही केली जात नव्हती. आणि आता बघा, आणि मूर्तीपूजा कधी चालू केली, तर मूर्तीपूजा भगवत धर्माच्या उदयापासून सुरुवात झाली. ज्या वेळेस भगवद्गीता लिहिली गेली त्याचा उदयाचा काळ, आणि त्यावेळेसच भगवत धर्माचा उदय झाला. आणि त्यावेळेसपासून मूर्तीपूजा ही भगवत धर्मामध्ये आचरणात आणली गेली. या ठिकाणी लक्ष ठेवा, म्हणजे सुरुवात झाली किंवा उदय झाली, हे या ठिकाणी पॉईंट लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा, विष्णूची पत्नी लक्ष्मी. या ठिकाणी लक्ष ठेवा. बघा, नाही तर भगवत धर्मावरून तुम्ही आपला श्रीकृष्णाला तुम्ही त्या ठिकाणी श्रेष्ठ देव मान, या ठिकाणी बघा विष्णू या ठिकाणी देव दिलेला आहे, या ठिकाणी, ठीक आहे. विष्णूची पत्नी लक्ष्मी ही समृद्धी व संपत्तीची देवता आहे, अशी या ठिकाणी भगवत धर्मामध्ये मान्यता आहे, ठीक आहे. मान्यता आहे किंवा त्यांना मान्यता मानली जाते. या ठिकाणी काय, विष्णूची पत्नी कोण विष्णूची पत्नी, या ठिकाणी लक्षात ठेवा, लक्ष्मी. विष्णूची पत्नी लक्ष्मी ही समृद्धी, काय, समृद्धी व संपत्ती. समृद्धी म्हणजेच काय, भरभराटून देणारी, म्हणजे समृद्धी म्हणजेच काय, भरभराट असणारी आपल्या घरात. संपत्ती म्हणजे जी आपल्यापाशी जे पैसा असतो त्या स्वरूपात संपत्तीची देवता आहे या ठिकाणी, म्हणजे ती या ठिकाणी समृद्धी आणि संपत्तीची देवता आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. नेक्स्ट म्हणजेच काय, या ठिकाणी लक्षात ठेवायचं, मोक्षप्राप्तीसाठी या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहे. मोक्षप्राप्ती म्हणजे सर्वांचा मुख्य उद्देश काय असतो, आपल्या अनंतात विलीन होऊन जाणं, ठीक आहे, म्हणजेच काय, मोक्षप्राप्ती होऊन जाणं, ठीक आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा. मोक्षप्राप्तीसाठी ज्ञान. मग मोक्षप्राप्तीसाठी काय आवश्यक आहे, ज्ञान, कर्म, भक्ती हे मार्ग अवलंबिले पाहिजे, असे भगवत धर्म सांगतो. या ठिकाणी बघा, हे सर्वस्वी हे याच्यावर कशावर आहे, आपल्या भगवद्गीतेवर, म्हणजे भगवद्गीतेच्या आचरणावर आहे. आणि भगवद्गीतेमध्ये तेच सांगितलेलं आहे की ज्ञान, कर्म, भक्ती हे मार्ग अवलंबिले पाहिजे. कशासाठी,
तर मोक्षप्राप्तीसाठी, मोक्षप्राप्ती म्हणजे काय, देवाची आपली जी सांगड आहे ते एकातनी म्हणजे आपण एकामेकातनी विलीन होऊन जाणे, ठीक आहे, अशा प्रकारे मोक्षप्राप्तीसाठी काय कोणते मार्ग सांगितले यांनी, 3 मार्ग सांगितले. कोणते कोणते, ज्ञान कर्म भक्ती हे मार्ग अवलंबी असे कोण सांगतो, तर भगवत धर्म सांगतो. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवा, आत्मा हा अमर आहे. मग यांनी काय सांगितलेलं, आत्मा हा कसा आहे, अमर आहे व तो विश्वाचा एक भाग आहे, ही मान्यता आहे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय सांगितलं, आत्मा हा कसा आहे तर अमर आहे. या भगवत धर्मामध्ये सांगितलेलं आहे, ठीक आहे. आत्मा हा कसा आहे, अमर आहे, ठीक आहे. आत्मा अमर आहे व तो विश्वाचा एक भाग आहे. आणि या ठिकाणी तो सांगितलं जे आपलं समजा पूर्ण विश्व आहे, तर विश्वाचा एक काय, आत्मा एक हा भाग आहे, ठीक आहे, भाग आहे. ही मान्यता भगवत धर्मामध्ये या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. नेक्स्ट बघू या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे भगवत धर्माविषयी जे समजा आपण प्रश्न येऊ शकतो किंवा जे महत्त्वाचे पॉईंट आहे, ठीक आहे, हालाकी त्याच्यावर IBPS TCS एवढा भर देत नाही, पण त्याच्यावर जी महत्त्वाचे जे पॉईंट्स होते या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आता या ठिकाणी बघा आपण काय बघणार आहे, शैव धर्म बघू, ठीक आहे. शैव धर्म म्हणजे थोडक्यात आपण जे भगवत धर्म झाला, आता शैव धर्म जे थोडक्यात जे थोडे समजा जे धर्म आहे, जे पंथ आहे समजा जे पडलेले आहे, ठीक आहे, ते आपण या ठिकाणी कव्हर करू. आता बघा शैव धर्माविषयी काय बघू आपण, बघा शैव धर्म, तर शैव धर्मावरून आपल्याला काय लक्षात येते, शिव या देवाची पूजा करणारे लोक म्हणजेच काय शैव धर्मीय होय. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ओके, बघा शिव, आता या ठिकाणीच लक्षात, आपण नावावरूनच आता जसं की भगवत धर्म भगवद्गीतेवर आधारित होता, अशा पद्धतीचं आपण कोरिलेट करू शकतो, ठीक आहे. शिव या देवाची पूजा करणारे जे शिव आहे, ठीक आहे, शिव या देवाची पूजा करणारे जे लोक आहे म्हणजेच काय शैव धर्मीय होय. या ठिकाणी जे शिवाला मानतात, ते जे शिवाची पूजा करतात, जे त्याच्यावरची सर्वस्व सोपवितात, ते काय त्या देवाची पूजा करणारे लोक म्हणजेच काय शैव धर्मीय लोक, असे या ठिकाणी लक्ष ठेवायचं. वेद उपनिषद या ठिकाणी लक्ष ठेवा. आता बघा हा दुसरा पॉईंट आहे या ठिकाणी, वेद उपनिषद यामध्ये शिवाचा उल्लेख खालील नावाने केलेला आहे. जे वेद आहे आणि उपनिषद जे समजा आपल्याला वेद आणि उपनिषद दिलेले आहे, त्याच्यामध्ये जे शिवचा उल्लेख आहे, शिव म्हणजेच काय शंकरजी, ठीक आहे, आपण असे म्हणतो शंकरजी, की त्यांचा उल्लेख याच्यामध्ये खालील नावाने केलेले या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कोणकोणते नाव या ठिकाणी लक्षात ठेवा, यावरती प्रश्न आलेला आहे बरं, त्याच्यासाठीच घेतलेला आहे मी इथे पॉईंट. कोणत्या कोणत्या नावाने उल्लेख झालेला आहे, शंकर आपल्याला माहितीच आहे, शिव म्हणजे शंकर, आपण तर सर्वांना जनरली माहिती आहे. त्याच्यानंतर आपण त्याला शिव म्हणतो, दुसरं नाव काय शिव म्हणतो. नेक्स्ट म्हणजे काय रुद्र शिव म्हणतो त्याला. चौथं नाव काय म्हणतो आपण त्याला, पशुपत आपण पशुपत जे मूर्त जे सापडली आपण बघितलं सिंधू संस्कृतीमध्ये पशुपताची मूर्त सापडली, ठीक आहे. त्यावरून आपल्या लक्षात येते की बुवा त्यावेळेस जे लोक होते ते समजा मूर्तीपूजक होते, हे आपल्याला माहीत पडते, ठीक आहे. पशुपतीची ज्या वेळेस मूर्ती सापडली, हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं. काय काय बघा, शंकर, शिव, रुद्रशिव, पशुपत असं लक्षात ठेवा. नेक्स्ट म्हणजे कपिलेश्वर पाचवं नाव, आणि 6वं नाव काय उपभीतेश्वर या ठिकाणी लक्षात ठेवायचं. हे 6 नाव तुम्ही लक्षात ठेवा. जनरली हे IBPS किंवा पोलीस भरतीमध्ये सुद्धा तुम्हाला विचारू शकता, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ओके, बघा शैव धर्माची स्थापना, ठीक आहे. आता खालचा पॉईंट आपण क्लिअर करू, ठीक आहे. हे तुम्ही 6 नाव म्हणजे एकदा रिव्हिजन करून घ्या. शंकर, शिव, रुद्रशिव, पशुपत, कपिलेश्वर, उपभीतेश्वर, म्हणजे यावरती प्रश्न आलेला आहे म्हणून तुम्हाला सांगितलं, ठीक आहे. नेक्स्ट म्हणजेच बघा शैव धर्माची स्थापना लकुलिश याने केली. शैव कोणत्या धर्माची स्थापना, बघा शैव धर्माची स्थापना लकुलिश याने केली. कोण केली, लकुलिश याने केली असे म्हटले जाते. म्हणजे सांगितले जाते बरं, कोण केली तर लकुलिश याने केली जाते. हालाकी त्याच्याविषयी ठोस पुरावे आपल्याला उपलब्ध नाही. शैव धर्माची स्थापना कोणी केली तर लकुलिश याने केली असं म्हटलं जाते, ठीक आहे. आता या ठिकाणी बघा नेक्स्ट पॉईंट, ऋग्वेदामध्ये शिवाच्या नावाचा उल्लेख रुद्र म्हणून केला आहे. या ठिकाणी बघा ऋग्वेदामध्ये शिवाच्या नावाचा उल्लेख रुद्र म्हणून केला आहे. रुद्र म्हणजेच काय की खूप संतापी, खूप असा रुद्राचा अर्थ सांगत आहे मी, ठीक आहे. रुद्र म्हणजे ते रुद्रावतार म्हणते का, ठीक आहे. रुद्रावतार म्हणजे ज्या वेळेस शंकरजी खूप चिडलेले असतात त्यावेळेस समजा त्यांचं सांगत ते रुद्र, ठीक आहे. मग ऋग्वेदामध्ये तुम्ही लक्षात ठेवू का, रु वरून लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. तर मग रुद्र नावाचा उल्लेख कोणत्या याच्यामध्ये आला तर बघा ऋग्वेदामध्ये. असाही प्रश्न येऊ शकतो ना तुम्हाला, ठीक आहे. ऋग्वेदामध्ये शिवाच्या नावाचा उल्लेख
काय म्हणून करण्यात आला, तर रुद्र म्हणून. ठीक आहे, असे 2 प्रश्न तुम्हाला तयार होऊ शकतो. ठीक आहे, ऋग्वेदामध्ये शिवाच्या नावाचा उल्लेख रुद्र म्हणून केलेला आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच भगवान शिवाचा अवतार लकुलिश याने मानले जाते. ठीक आहे, भगवान शिवाचा अवतार लकुलिश यांना मानले जाते. जे आता बघा या ठिकाणी बघा, शैव धर्माची स्थापना कोणी केली, लकुलिश यानेच केली असं मानले जाते. आणि या ठिकाणी बघा हा एक पॉईंट, इम्पॉर्टंट पॉईंट आहे की भगवान शिवाचा अवतार लकुलिश याला मानले जाते. हे पण या ठिकाणी लक्षात ठेवायचं. म्हणजे या ठिकाणी त्यांना मान्यता आहे असेल असं लक्षात ठेवून द्या तुम्ही. ठीक आहे, कारण यावरती प्रश्न बनवू शकतो आपल्यासाठी. महत्त्वाचं म्हणजे की आपण परीक्षा ओरिएंटेड बघत आहे. भगवान शिवाचा अवतार लकुलिश यांना मानले जाते, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, हा पॉईंट बघा, पशुपत संप्रदाय, या ठिकाणी लक्षात ठेवा, पशुपत संप्रदायामधील अनुयायांना पंचतीर्थ असे म्हटले जाते. काय म्हटले जाते मग या ठिकाणी असाही प्रश्न येऊ शकतो ना. काय म्हटले जाते, पंचार्थिक. काय म्हटले जाते, पंचार्थिक. कोणत्या धर्मातील संप्रदायातील अनुयायांना काय म्हटले जाते, पशुपत. पशुपत म्हणजेच काय, जे शिवाची पूजा करणारे. ठीक आहे, शिवाची पूजा करणारे पशुपत धर्माची स्थापना कोणी केली किंवा धर्माची स्थापना कोणी केली असं जरी प्रश्न आला तर लकुलिश याने केली. आणि पशुपत संप्रदायामध्ये अनुयायांना काय म्हटले जाते, पंचार्थिक म्हणले जाते. या ठिकाणी लक्षात ठेवा, काय म्हटले जाते, पंचार्थिक. काय म्हटलं जाते या ठिकाणी, पंचार्थिक म्हटलं जाते. कशामधील, तर पशुपत संप्रदायातील अनुयायांना पंचार्थिक असे म्हटले जाते, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आता नेक्स्ट बघू याच्यामधलंच. ओके, आता कर्नाटकात बघू थोडक्यात. आपण समजा जे काही थोडक्यात जे माहिती आहे आपल्याला, जे परीक्षा ओरिएंटेड आहे ते, की कर्नाटकात श्री बसवेश्वर यांनी स्थापना केलेली आहे. ठीक आहे, कर्नाटकात श्री बसवेश्वर यांनी त्याची स्थापना केलेली आहे. कर्नाटकात जी स्थापना केली आहे ती कोणी केलेली आहे, श्री बसवेश्वर यांनी स्थापना केली आहे. नेक्स्ट म्हणजे काय, वीरशैव धर्म हा शैव धर्माचेच एक रूप आहे. जे वीरशैव धर्म आहे, जे वीरशैव धर्म आहे तेच काय, ते काय शैव धर्माचेच एक रूप आहे. म्हणजे शैव धर्माचेच म्हणजे रूप म्हणजेच काय, की त्याचाच एक संप्रदाय असं म्हणलं सुद्धा जाते. ठीक आहे, कोण, वीरशैव. शैव धर्म बघा या ठिकाणी लक्षात ठेवा. आता वीर जर काढल्यावर आपण शैव धर्म राहील, म्हणजे त्याच्या आधी फक्त वीर लावलेला आहे. म्हणजे वीरशैव धर्म हा शैव धर्माचाच एक रूप आहे, या ठिकाणी असं आपल्याला लक्षात ठेवता येईल. कर्नाटकात या ठिकाणी लक्षात महत्त्वाचं म्हणजे कर्नाटकात श्री बसवेश्वर यांनी त्याची स्थापना केली. कोणत्या, शैव धर्माची. ठीक आहे, शैव धर्माची, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, अथर्ववेदात शिवाला महादेव म्हटलेले आहे. जे अथर्ववेद आहे, ठीक आहे, अथर्ववेदात शिवाला काय म्हटलेलं आहे, या ठिकाणी बघा राजनीतीचा ग्रंथ सुद्धा याच्यात आपण बघितलं होतं ना, राजनीती सुद्धा याच्यामध्ये दिलेली आहे. ठीक आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, अथर्ववेदात शिवाला महादेव असे म्हटलेले आहे. मग या ठिकाणी बघा ऋग्वेदामध्ये काय, रुद्र म्हणून नावाने ओळखले जाते. आणि अथर्ववेदामध्ये काय, शिवाला काय म्हटलं जाते, मग महादेव असे म्हटले जाते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. हे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं की जेणेकरून आपला जो प्रश्न आहे तो आपला सुटला नाही पाहिजे. नेक्स्ट काय मग, की शैव धर्मात लिंग पूजा महत्वाची मानली जाते. शैव धर्मात जे शैव धर्म आहे, ठीक आहे, ठीक आहे, शैव धर्मात जर तुम्ही जर पाहण्यात जर आले असेल तर त्यांच्या गळ्यामध्ये एक छोटीशी महादेवाची पिंड्यासारखं एक त्यांच्या गळ्यामध्येच लटकून आहे. म्हणजे ते काय, त्यांचं हे काय असते मान्यता त्यांच्या धर्मामध्ये, जे लिंगपूजा असते ती केली जाते. लिंगपूजा असं म्हणजे काय, ते महादेवाची जी पिंड असते त्याची पूजा आपण सर्व जास्त, ठीक आहे, अशी मानली जाते. म्हणजे काय, शैव धर्मामध्ये लिंगपूजा महत्वाची मानली जाते, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे काय, शिवलिंग हे या ठिकाणी बघा, जे आपण जे म्हणजे ते जे त्याच्या गळ्यामध्ये असतात ते शिवलिंगच असतात. ठीक आहे, शिवलिंग हे विश्वनिर्मितीचे कारण असून त्याची, या ठिकाणी बघा शैव धर्माची मान्यता काय, मग या ठिकाणी त्यांचे विचार काय बघा, शिवलिंग हे विश्वनिर्मितीचे कारण असून त्याची मनापासून पूजा करून मोक्षप्राप्ती मिळवावी असा शैव धर्माचा संदेश आहे. मग शैव धर्माचा संदेश काय बघा, या ठिकाणी शिवलिंग हे काय विश्वनिर्मितीचे कारण असून त्यांचं म्हणणं काय, जे आपल्या विश्वाची जी निर्मिती आहे ते आपल्या त्या शिवलिंगापासून झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्या मनापासून त्या शिवलिंगाची मनापासून पूजा करून मोक्षप्राप्ती मिळवावी असा शैव धर्माचा संदेश आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. नेक्स्ट काय म्हणजे या ठिकाणी बघा, लिंगपूजनाचे वर्णन मत्स्य पुराणात आहेत. या ठिकाणी लक्षात ठेवा. अशा प्रश्न, हा प्रश्न तुम्हाला डेफिनेटली येणार आहे की बघा लिंगपूजेचे वर्णन कोणत्या पुराणात,
हा म्हणजे आलेला सुद्धा आहे, PYQ सुद्धा आहे. तो कोणत्या पुराणात? मत्स्य पुराणात आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कोणत्या पुराणात? मत्स्य पुराणात या ठिकाणी लक्षात ठेवायचं. लिंगपूजेचे वर्णन कोणत्या पुराणामध्ये सांगितलेले असं जर प्रश्न आला तर या ठिकाणी मत्स्य पुराण हे तुमचं उत्तर आहे. ठीक आहे. तर मत्स्य पुराणामध्ये या ठिकाणी मग कोणत्याच वर्णन आलेलं आहे असं उलटा प्रश्न विचार तर लिंगपूजेचे वर्णन सुद्धा आलेले आहे. पण हालाकी तसा प्रश्न बनणार नाही कारण मत्स्य पुराणामध्ये बरेच वर्णन आलेले आहे. ठीक आहे. तर मग असं लिंगपूजेचे वर्णन कोणत्या पुराणामध्ये आले तर मत्स्य पुराण असा तुमचा प्रश्न बनू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आपण आता वैष्णव धर्म बघू. ठीक आहे. ज्याच्यापासून आपल्या भगवत धर्माची निर्मिती झाली. ठीक आहे. आता बघा वैष्णव धर्माचा विकास भगवत धर्मापासून झालेला आहे. ठीक आहे. जे वैष्णव धर्माचा जो विकास आहे तो भगवत धर्मापासून झालेला आहे या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणजेच काय वैष्णव धर्म होता त्याच्यानंतर भगवत धर्म आला त्याच्यापासून त्याचा विकास होत गेला या ठिकाणी असं त्यांना सांगायचं. वैष्णव धर्माचा विकास भगवत धर्मापासून झालेला आहे. वैष्णव धर्माची सुरुवातीची माहिती उपनिषदामध्ये दिलेली आहे. जे वैष्णव धर्म आहे त्याची जी सुरुवातीची माहिती आहे म्हणजे ते त्याचं प्रगटीकरण किंवा त्यांची हे समजा उद्गमन कसं झालं तर याची जी माहिती आहे ती कशामध्ये दिली आहे? उपनिषदामध्ये. हा प्रश्न तुम्हाला बनू शकतो ना. ठीक आहे. बघा वैष्णव धर्माची सुरुवातीची माहिती कोणत्या उपनिषदामध्ये सापडते? बघा कशामध्ये सापडते असा जर प्रश्न तो उपनिषदामध्ये सापडते दिलेली आहे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आपल्याला नेक्स्ट बघा काय की नारायणाची पूजा करणाऱ्या या ठिकाणी बघा आता प्रत्येकाचं वेगवेगळे एक दैवत आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी ते लक्षात ठेवायचं आपल्याला काय नारायणाची पूजा करणाऱ्या पंचरात्र म्हणून ओळखले जाते. जी नारायणाची पूजा करणाऱ्यांना काय पंचरात्र म्हणून ओळखले जाते या ठिकाणी पंचरात्र. ठीक आहे. या ठिकाणी लक्ष ठेवा. जे नारायणाची त्या ठिकाणी पूजा करतात बघा नारायणाची पूजा करणाऱ्यांना पंचरात्र म्हणून ओळखले जाते या ठिकाणी लक्षात ठेवायचं. पंचरात्र मग कोणाला ओळखले जाते असा प्रश्न बनू शकतो ना. तर नारायणाची पूजा करणारा आणि नारायणाची पूजा करणाऱ्या लोकांना काय म्हटलं जाते की सॉरी लोकांना म्हटल्यापेक्षा करणाऱ्यांना काय म्हटलं जाते जे असते पंचरात्र असे म्हटले जाते या ठिकाणी लक्षात ठेवा. नेक्स्ट म्हणजेच काय वैष्णव धर्माचे प्रवर्तक भगवान श्रीकृष्ण यांना म्हणतात. जे वैष्णव धर्माचे प्रचारक किंवा प्रवर्तक. ठीक आहे. म्हणजे ज्याच्यापासून सुरुवात झाली ज्याच्यापाशी समजा ज्यांनी सुरुवात केली असं. ठीक आहे. असंही म्हणता येईल आपल्याला. वैष्णव धर्माचे प्रवर्तक किंवा त्याचे निर्मातक असे सुद्धा म्हणते. प्रवर्तक भगवान श्रीकृष्ण आहे असे म्हटले जाते. कोणत्या धर्माचे? वैष्णव धर्माचे. ठीक आहे. कोणत्या धर्माचे? वैष्णव धर्माचे या ठिकाणी लक्ष सॉरी वैष्णव धर्माचे. ठीक आहे. वैष्णव धर्माचे. नेक्स्ट त्यांचे निवासस्थान मथुरा. कोणाचे? भगवान श्रीकृष्ण. ठीक आहे. त्यांचे निवासस्थान मथुरा उत्तर प्रदेश येथे होते त्यावेळेस समजा त्यावेळेस कुठे होते तर निवासस्थान मथुरा येते त्या ठिकाणी. ते कुठे आहे? उत्तर प्रदेशमध्ये या ठिकाणी लक्ष ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय विष्णूचे या ठिकाणी विष्णूचे एकूण 10 अवतार आहेत ते मत्स्य पुराणामध्ये दिलेले आहे. बघा मत्स्य पुराणामध्ये काय काय दिलं ते तुम्हाला याच्या आधी सांगितलं. बघा मत्स्य पुराणाचा एक या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. ठीक आहे. हा लिंग पूजेचे वर्णन मत्स्य पुराणामध्ये आलेले आहे. ठीक आहे. हे आपल्याला शिवाला मानतात या ठिकाणी. बघा वैष्णव धर्मामध्ये बघा या ठिकाणी बघा आता बघा मत्स्य पुराणामध्ये काय आपल्याला दिलेलं आहे विष्णूचे 10 अवतार कशामध्ये दिले. हा तर डेफिनेटली येणारा प्रश्न आहे नेहमीच येतो तो आपल्याला कशामध्ये 10 जे अवतार आहे. ठीक आहे. जे कल्की हा शेवटचा अवतार आहे आपला 10वा अवतार म्हणलं जातं. ठीक आहे. विष्णूचे एकूण 10 अवतार आहेत आणि ते कोणत्या पुराणामध्ये दिलेले आहे? मत्स्य पुराणामध्ये. हालाकी हा मला वाटतं ते MPSCने सुद्धा यावरती प्रश्न विचारलेला आहे. नेक्स्ट म्हणजेच काय वैष्णव धर्मामध्ये ईश्वराच्या प्राप्तीला सर्वाधिक महत्त्व दिलेलं आहे. जे वैष्णव धर्म आहे आणि याच्यामध्ये सांगितलेलं सर्वाधिक महत्त्व कशाला दिलं आहे? ईश्वराच्या प्राप्तीला. म्हणजे आपण त्याच्यामध्ये सर्वस्व विलीन होऊन जाणं हे सर्वात जास्त या ठिकाणी काय सांगितलं? वैष्णव धर्मामध्ये ईश्वराच्या प्राप्तीला सर्वाधिक महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे त्याचीच पूजा अर्चना करत राहणे या ठिकाणी सांगितलेलं आहे की तो सर्वस्व आहे त्याच्यामध्येच आपल्याला विलीन व्हायचं आहे अशा ठिकाणी सांगितलेलं आहे. नेक्स्ट म्हणजे काय विष्णूची भक्ती करणारे वैष्णव म्हटले गेले या ठिकाणी. बघा जे विष्णूची भक्ती करतात जे विष्णूला मानतात त्याला काय म्हणले झाले? मग वैष्णव असे म्हटले जाते या ठिकाणी लक्षात ठेवायचं. विष्णूची भक्ती करणारे वैष्णव म्हटले गेले या ठिकाणी लक्षात ठेवा. नेक्स्ट म्हणजे काय वैष्णव धर्म हा विष्णूचा अवतार वासुदेव कृष्ण यांच्याशी संबंधित आहे या ठिकाणी. वैष्णव धर्म या ठिकाणी बघा वैष्णव धर्म हा विष्णूचा अवतार. वैष्णव धर्म हा विष्णूचा अवतार
वासुदेव कृष्ण यांच्या संबंधित आहे. वासुदेव श्रीकृष्ण म्हणजे ठीक आहे, वासुदेव कृष्ण वासुदेव यादव असं ते त्यांचं नाव सांगेल ते त्याच्याशी संबंधित आहे. समजा वैष्णव धर्म हा विष्णूचा अवतार. वैष्णव धर्म म्हणजे हा विष्णूचा अवतार. विष्णूचा अवतार कोण? श्रीकृष्ण. हे तर आपल्याला माहितीच आहे. विष्णूचा अवतार कोण? श्रीकृष्ण. बघा वैष्णव धर्मात विष्णूचा अवतार वासुदेव कृष्ण यांच्याशी संबंधित आहे, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, म्हणजे कृष्णाला मानतात म्हणजेच विष्णूला सॉरी त्या या ठिकाणी विष्णूला मानतात म्हणजेच अप्रत्यक्षपणे कृष्णाला मानतात या ठिकाणी, असं लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे नेक्स्ट काय बघू आपण, वैष्णव धर्मात अवतारवाद, वीरपूजा, पंचरात्र, सिद्धांत यांना महत्व आहे. या ठिकाणी काय कशाला महत्व आहे, कशामध्ये? वैष्णव धर्मात. आपण वैष्णव धर्माचं बघितले. वैष्णव धर्मामध्ये अवतारवाद म्हणजे जे अवतार घेतात, जसे की या ठिकाणी सांगितलेलं आहे. कशामध्ये सांगितलेलं आहे आपल्याला? मत्स्य पुराणामध्ये 10 अवताराचा उल्लेख केलेला आहे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय मग वैष्णव धर्मामध्ये अवतारवाद, वीर पूजा, पंचरात्र, सिद्धांत यांना महत्व आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, या ठिकाणी बघा वैष्णव धर्माचे प्रवर्तक श्रीकृष्ण यांना देविका नंदन असेही म्हणले जाते. ते देविका नंदन, गोपाला गोपाला गोपाला, हे तुम्ही एक वाक्य सांगू शकता हे कोणाचं ब्रीद वाक्य आहे म्हणून. ठीक आहे, याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे बरं का. ठीक आहे, मग तेच ते देविका नंदन त्यांचंच नाव त्या ठिकाणी उल्लेख केलं. वैष्णव धर्माचे प्रवर्तक श्रीकृष्ण यांना देविका नंदन असे सुद्धा म्हटले जाते. या ठिकाणी लक्ष ठेवायचं. काय म्हटलं जाते मग? वैष्णव धर्माचे प्रवर्तक आहे की ज्यांनी त्याची स्थापना किंवा ज्याच्यापासून सुरुवात झाली असं म्हटलं जाते. तर श्रीकृष्ण यांना काय म्हटलं जातं, कोणत्या नावाने ओळखलं? देविका नंदन असे सुद्धा ओळखले जाते. या ठिकाणी लक्ष ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे काय, छांदोग्य उपनिषदात श्रीकृष्णा देविका पुत्र असे म्हटले आहे. या ठिकाणी बघा हे देविका पुत्र तर आपल्याला समजा जनरली माहिती सर्वांना. बघा छांदोग्य, मग कोणत्या उपनिषदात हे आपल्याला माहित पाहिजे. कोणत्या उपनिषदात? छांदोग्य उपनिषदात श्रीकृष्णास देविका पुत्र म्हटले आहे. कोणत्या उपनिषदात? छांदोग्य उपनिषदात. छांदोग्य, ठीक आहे, सॉरी. छांदोग्य उपनिषदामध्ये श्रीकृष्णास किंवा कृष्णास देविका पुत्र या ठिकाणी म्हटलेलं आहे. या ठिकाणी लक्ष ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, वैष्णव धर्मात ईश्वर प्राप्तीसाठी भक्तीला महत्व दिलेले आहे. या ठिकाणी बघा वैष्णव धर्मात ईश्वर प्राप्तीसाठी भक्तीला महत्व दिलेले हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. बघा म्हणजेच काय, वैष्णव जे धर्म आहे त्याच्यामध्ये ईश्वर प्राप्तीसाठी कोणाला महत्व दिले? भक्ती करणे हा एकमेव मार्ग त्या ठिकाणी सांगितलेला आहे. आता शीख धर्म थोडासा म्हणजे या ठिकाणी थोडक्यात बघून घेऊ आपण. शीख धर्माचं बघून किती पेज आहे म्हणजे आपल्या रिव्हिजनसाठी वेळ भेटला पाहिजे. बरं आपण थोडक्यात या ठिकाणी रिव्हिजन करून घेऊ, नाही तर लेक्चर थोडं लंब झालं तर मग थोडा प्रॉब्लेम जातो. ठीक आहे, हे जे आहे ना स्लाइड याचे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा तुम्ही स्वतःहून नोट्स काढू शकता, कारण हे प्रश्न तुम्हाला येणार आहे किंवा आलेले सुद्धा या ठिकाणी लक्ष ठेवा. हा भाग आपला पहिला इतर धर्मामधला. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा काय काय बघितलं आपण. सर्वात पहिले बघू आपण. ठीक आहे, पहिले महत्वाचं म्हणजे भगवत धर्म बघत आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण काय भगवत धर्म बघत आहे. बघा कुमार भट्ट व शंकराचार्य यांनी वैदिक धर्म, थोडक्यात आपण या ठिकाणी रिव्हिजन करू. कुमार भट्ट व शंकराचार्य यांनी वैदिक धर्मातील दोष दूर करण्याचा प्रयत्न केला. कोण केला? कुमार भट्ट आणि शंकराचार्य. कोणत्या धर्मातील? वैदिक धर्मातील. असा प्रश्न पडतो. नवीन संकल्पनाच्या बदलत्या काळानुसार वैदिक हिंदू धर्मामध्ये समावेश केला गेला. जे नवीन बदलानुसार वैदिक हिंदू धर्मामध्ये समावेश केला गेला. त्यातून भगवत धर्म व वैष्णव धर्म या पंथाची स्थापना झाली. त्यातूनच वैष्णव धर्म आणि भगवत धर्माची स्थापना झाली असं सुद्धा लक्षात ठेवायचं. भगवत धर्मात पुराणे, रामायण, महाभारत आणि भगवद्गीता यांचा आविष्काराचा पुढे आणला गेला. यांचा जो आविष्कार झाला ते पुढे आणलेला गेला. मोक्ष व निर्वाण प्राप्तीसाठी देवाची प्रार्थना व भक्ती केली पाहिजे असे भगवत धर्म सांगतो. ठीक आहे, तर काय सांगतो? मोक्ष आणि निर्वाण. नेक्स्ट म्हणजे काय, विष्णू हा भगवत धर्मातील श्रेष्ठ देव आहे. तर आणि विष्णूला महत्त्वाचं या ठिकाणी हायलाईट करायचं आहे आपल्याला. विष्णुदेव हा भगवत धर्मातील श्रेष्ठ देव आहे. भगवद्गीता लिहिली त्या काळापासून वैष्णव धर्माला भगवत धर्म असे नाव मिळाले. या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणजे त्याच्या आधी काय होतं? मग त्याच्या ज्यावेळेस भगवद्गीता लिहायची होती त्याच्या आधी काय होतं? मग वैष्णव धर्म. या ठिकाणी असं आपल्याला लक्षात ठेवतंय. नेक्स्ट बघू आपण काय बघितलं. भगवद्गीता हा भगवत धर्माचा पवित्र धर्मग्रंथ मानला जातो.
गीतेत जीवन, आत्मा, मृत्यू, कर्म, पुनर्जन्म, भक्ती या गोष्टी सांगितलेल्या आहे. वेदकाळात मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता. बघा, वेदकाळात मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता. नेक्स्ट काय, मूर्तीपूजा भगवत धर्माच्या उदयापासून सुरुवात झाली. म्हणजे वैष्णव काळ ज्या वेळेस होता, ज्या वेळेस वैष्णव काळ अस्तित्वात होता, म्हणजे त्यावेळेस वेद काळ अस्तित्वात होता. ठीक आहे. आणि त्यावेळेस काय, मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता. आणि मूर्तीपूजा म्हणजे कधी अस्तित्वात आली, तर ज्यावेळेस भगवत धर्माची समजा उदय झाला त्यावेळेसपासून मूर्तीपूजा. नेक्स्ट म्हणजे काय, विष्णूची पत्नी लक्ष्मी ही समृद्धी व संपत्तीची देवता मानली जाते. या ठिकाणी लक्ष ठेवायचं. मोक्षप्राप्तीसाठी ज्ञान, कर्म व भक्ती हे मार्ग अवलंबले पाहिजे असे भगवत धर्म सांगतो. आणि आत्मा हा अमर आहे व तो विश्वाचा एक भाग आहे, या ठिकाणी मान्यता या ठिकाणी आहे. नेक्स्ट बघा, आता शैव धर्माविषयी बघू आपण. शैव धर्मामध्ये काय काय थोडक्यात रिव्हिजन करू या ठिकाणी. बघा, शिव या देवाची पूजा करणारे लोक म्हणजेच काय, शैव धर्मीय लोक असे या ठिकाणी लक्ष ठेवायचं. यामध्ये वेद, उपनिषद यामध्ये शिवाचा उल्लेख खालील नावाने केलेला आहे. वेद किंवा उपनिषदामध्ये जे शिवाचा जो उल्लेख आहे ते खालील नावाने केलेला आहे. कोणकोणते, शंकर, शिव, रुद्रशिव, पशुपती, कपिलेश्वर, उपभीतेश्वर म्हणजे हे नाव थोडं बघा, हे बघा. ठीक आहे, हे आपल्या उल्लेखात नाही जास्त करू. उपभीतेश्वर. आता शैव धर्माची स्थापना लकुलिश याने केली. आणि लकुलिश हेच काय, कृष्णाचा अवतार सुद्धा म्हणले जाते. या ठिकाणी बघा, शैव धर्माची स्थापना लकुलिश याने केली असे म्हटले जाते. ऋग्वेदामध्ये शिवाच्या नावाचा उल्लेख रुद्र, हे बघा वरून तुम्ही हिंट लावू शकता, रुद्र म्हणून केला आहे. भगवान शिवाचा अवतार लकुलिश यांना मानले जाते. जो भगवान शिवाचा अवतार जो लकुलिश यांनाच मानले जाते आणि त्याच्यापासूनच त्याची म्हणजे त्यांनी स्थापना केली असं सुद्धा मानले जाते. पशुपत संप्रदायामधील अनुयायांना पंचार्तिक असे सुद्धा म्हटले जाते. या ठिकाणी लक्ष ठेवायचं. नेक्स्ट आपण बघू. कर्नाटकात श्री बसवेश्वर यांनी बघा, कर्नाटकामध्ये श्री बसवेश्वर यांनी स्थापना केलेल्या वीरशैव धर्म हा शैव धर्माचेच एक रूप आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, शैव धर्माचेच काय एक रूप आहे, कोणतेच वीरशैव धर्म. आणि कर्नाटकातनी तो शैव धर्माचाच एक भाग असणारा वीरशैव धर्म आहे. त्याची स्थापना कोणी केली, बसवेश्वर यांनी केली. श्री बसवेश्वर महाराज यांनी केली. या ठिकाणी लक्ष ठेवा. ते बघा, त्यानंतर अथर्ववेदात शिवाला काय महादेव म्हटलंय, या ठिकाणी लक्ष ठेवा. शैव धर्मात लिंग पूजा महत्वाची मानली जाते. बघा, या ठिकाणी बघा, शिवधर्मात लिंग पूजा महत्वाची मानली जाते किंवा मानली आहे. त्याच्यानंतर शिवलिंग हे विश्वनिर्मितीचे कारण असून या ठिकाणी बघा, त्याची मनापासून पूजा करून मोक्षप्राप्ती मिळवावी असे शिवधर्म संदेश देत आहे. नेक्स्ट लिंग पूजनाचे वर्णन मत्स्यपुराणात आहे. या ठिकाणी हे सुद्धा सांगितलं आहे. नेक्स्ट काय बघितलं आपण, वैष्णव धर्म बघितलं. वैष्णव धर्माविषयी थोडक्यात माहिती बघू आपण. ठीक आहे. बघा, वैष्णव धर्माचा विकास भगवत धर्मापासूनच झालेला आहे. या ठिकाणी बघा, आपल्याला माहितीच आहे. नेक्स्ट म्हणजे काय, वैष्णव धर्माची सुरुवातीची माहिती उपनिषदामध्ये दिलेली आहे. हे सुद्धा आपण बघितलं. नारायणाची पूजा करणाऱ्यांना पंचरात्र म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. वैष्णव धर्माचे प्रवर्तक भगवान श्रीकृष्ण यांना म्हटले जाते. ठीक आहे. यांचे निवासस्थान मथुरा येथे आहे. म्हणजे ते कुठे आहे, उत्तर प्रदेशामध्ये आहे. विष्णूचे एकूण 10 अवतार आहे. शेवटचा अवतार कल्की आहे. हे मत्स्यपुराणामध्ये दिलेले आहे. नेक्स्ट म्हणजे काय, वैष्णव धर्मामध्ये ईश्वराच्या प्राप्तीला सर्वाधिक महत्त्व दिलेले आहे. विष्णूची भक्ती करणारे वैष्णव म्हटले गेलेले आहे. आणि वैष्णव धर्म हा विष्णूचा अवतार वासुदेव कृष्ण यांच्याशी संबंधित आहे. नेक्स्ट म्हणजे आपण काय शिकलो की वैष्णव धर्मात अवतारवाद, या ठिकाणी लक्षात ठेवा. या ठिकाणी हे महत्त्वाचं आहे. वैष्णव धर्मामध्ये अवतारवाद, वीरपूजा, पंचरात्र सिद्धांत याला महत्त्व आहे. वैष्णव धर्माचे प्रवर्तक श्रीकृष्ण यांना देविकानंदन असे सुद्धा म्हणले जाते. ठीक आहे. जे गोपाला देविकानंदन गोपाला, जे तुम्हाला मी ब्रीदवाक्य सांगितलेलं आहे तेच आहे. त्यानंतर छांदोग्य उपनिषदात श्रीकृष्ण देविका पुत्र असे म्हणले. कोणत्या उपनिषदात म्हटले आहे, छांदोग्य उपनिषदामध्ये. नेक्स्ट म्हणजे काय, वैष्णव धर्मात ईश्वर प्राप्तीसाठी भक्तीला महत्त्व दिलेले आहे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण हे बघितलं आहे. नेक्स्ट म्हणजे आपण येणारे जे पार्ट आहे, समजा येणारा जो आपला सेकंड पार्ट आहे, आपण त्या शीख धर्म बघू आपण. ठीक आहे. ठीक आहे. या ठिकाणी लक्ष ठेवायचं. हे भाग 2 राहील आपला या ठिकाणी, कारण हा जर लंबा केला तर हा खूप मोठा होऊन जाईल. ठीक आहे. थोडक्यात आपण म्हणजे काय, म्हणजे जसं आहे की तुम्हाला पण बोर नाही झालं पाहिजे या ठिकाणी, त्याच्यामुळे आपण याचे पार्ट पाडत नेऊ. ठीक आहे. आता शीख धर्माचा जो आहे याच्यापासून जे आणखी 2-3 धर्म आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहे. ठीक आहे. तर मी या ठिकाणी इथेच थांबतो. तुम्हाला जर हालाकी याच्यामध्ये जर काही सुधारणा सुचवायची असेल तुम्ही सुचवू शकता कमेंट बॉक्समध्ये. तुम्हाला लेक्चर जर आवडलं असेल नक्की लाईक करा. आणि तर तसंच की आपण हे जे काय म्हणते कंबाईनची जी एक्झाम आहे त्याविषयी आपण आपले जे लेक्चर्स आहेत
ते या यूट्यूब चॅनलवर टाकले, तुम्हाला नक्कीच आवडेल, ते बघून घ्या एक वेळेस आणि तुमची स्ट्रॅटेजी तुम्ही बनवू शकता. ठीक आहे, तर मी या ठिकाणी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.